अगोदरच्या क्लासमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 1 आणि एक्झाम्पल नंबर 2 याविषयी आपण माहिती सांगितलेली होती आणि किंवा सोडून घेतलेली होती. आता एक्झाम्पल नंबर 3 यामध्ये बघूया आपण की देन फाइंड QT, लेंथ ऑफ QT कसं काढता येईल हे पाहूया आपण. आणि हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला या फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करावा लागेल. आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे की एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला आपल्याकडे पूर्वीपासूनच अभ्यासात आहे. आता या ठिकाणी बघूया आपण अगोदर ट्रायंगल PQR या ट्रायंगलमध्ये बेस आणि हाईट याविषयी आपण माहिती बघूया. तर ट्रायंगल PQR मध्ये जर आपण बेस QR हा बेस घेतला असेल तर हाईट कोणती असेल हे तुम्हाला अगोदरच्या क्लासमध्ये सांगितलेलं होतंच. तर ट्रायंगल PQR मध्ये जर बेस आपण QR घेतला तर ह्याची हाईट तुम्हाला पुढे काढावं लागेल. तर पॉईंट P पासून परपेंडिक्युलर काढावं लागेल. म्हणजे ट्रायंगल PQR मध्ये हाईट होईल PS. आणि आपल्याकडे दुसरा ट्रायंगल घेऊया आपण किंवा ट्रायंगल PQR मध्येच बघूया. याच ट्रायंगलमध्ये PQR या ट्रायंगलमध्ये जर आपण बेस म्हणून PR हे घेतला असेल तर तुम्हाला हाईट काढावं लागेल. या ट्रायंगलची हाईट कोणती असेल तर तुम्हाला तिसरा पॉईंट P आणि R हे दोन पॉईंट सोडून जे तिसरा पॉईंट आहे त्या पॉईंटमधून तुम्हाला परपेंडिक्युलर काढावं लागेल. म्हणजेच QT परपेंडिक्युलर झाला, यालाच आपण हाईट म्हणतो. जर या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल तोच आहे ट्रायंगल PQR ट्रायंगल तोच आहे, फक्त बेस आणि हाईट हे चेंज केलं आपण. या ठिकाणी बेस PR घेतला, हाईट QT होते. जर या ट्रायंगलमध्ये जर बेस QR घेतला असेल तर हाईट तुम्हाला PS हे घ्यावं लागेल. आणि ह्याचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचे. ट्रायंगल तेच आहे. आता एक्झाम्पलमध्ये ट्रायंगल PQR इक्वल 1/2 इंटू बेस. आता या ट्रायंगलमध्ये बघा बेस कोणता आहे QR इंटू हाईट. ट्रायंगल PQR या ट्रायंगलची हाईट आहे PS. याला इक्वेशन नंबर 1 देऊया. त्यानंतर ट्रायंगल तोच ठेवूया, फक्त बेस आणि हाईट हे चेंज करूया आपण. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस. या ठिकाणी दुसऱ्या ट्रायंगलमध्ये बेस PR इंटू हाईट QT असं होईल. आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये बघूया. आता इक्वेशन 1 मध्ये या ठिकाणी इक्वल साइन आहे. म्हणजेच इक्वल म्हणजे काय की LHS आणि RHS लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड हे इक्वल आहे.
आणि इक्वेशन 2 मध्ये सुद्धा दोन्ही साईड इक्वल आहेत. जर आपण दोघांचा जर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चा जर विचार केलो तर आपल्या लक्षात येईल की इक्वेशन 1 आणि 2 मध्ये दोघांची पण LHS लेफ्ट हँड साईड इक्वल आहे, म्हणजेच एकच आहे. त्यामुळं इक्वेशन 1 आणि 2 यावरून तुमच्या लक्षात येईल फ्रॉम 1 अँड 2 यावरून तुम्हाला उजवी साईड RHS हे तुम्हाला इक्वल दाखवता येईल. आता एक्झाम्पल, 1/2 इंटू QR इंटू PS हे झालं इक्वेशन 1ची तुम्हाला RHS उजवी साईड ह्या ठिकाणी लिहून घेतलं. इक्वल इक्वेशन 2ची उजवी साईड हे लिहून घेऊया आपण 1/2 इंटू बेस PR इंटू हाईट QT हे आपणाला इक्वल दाखवता येईल. म्हणजेच सांगायचा उद्देश असा आहे की इक्वेशन 1 आणि 2 मध्ये दोघांची पण LHS इक्वल आहे, म्हणून तुम्हाला RHS इक्वल दाखवता येईल. या ठिकाणी दाखवलेला आहे. तर एक्झाम्पलमध्ये याचा उपयोग तुम्हाला पुढील अभ्यासामध्ये खूपच आहे. यासाठी तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला हे इक्वल कसं दाखवता येते किंवा कसं होईल. एक्झाम्पलमध्ये सांगायचं म्हणजे हा एक व्यक्ती आहे, याचं नाव तुकाराम. दुसरा व्यक्ती आहे सखाराम. तुकाराम आणि सखाराम हे एकमेकांचे पाहुणे आहेत आणि पाहुणे याला आपण इक्वल देऊया. इक्वल म्हणजे पाहुणे समजा. तुकाराम सखारामचे पाहुणे आहेत. इक्वेशन 1 मध्ये एकमेकांचे पाहुणे झाले समजा आहेत. आणि इक्वेशन 2 मध्ये इक्वेशन 2 मध्ये तुकाराम हा विठोबाचा पाहुणा आहे. ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊया. आता मला सांगा विद्यार्थ्यांनो, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये तुमच्या लक्षामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये काय विचार येईल. तर मला सांगायचं आहे की विद्यार्थ्यांनो, तर तुकाराम म्हणजे तुम्ही एक स्वतः समजा. तुकाराम म्हणजे तुम्ही स्वतः आणि सखाराम म्हणजे तुमचा एक पाहुणा आहे. ती मामा असेल, काका असेल किंवा कुठून तरी पाहुणा असेल. सखाराम, तुकाराम हा तुम्ही स्वतः आहात, सखाराम हा तुमचा पाहुणा आहे. हे इक्वेशन 1 मध्ये. आणि इक्वेशन 2 मध्ये तुकाराम म्हणजे तुम्हीच आहात आणि तुमचा दुसरा पाहुणे खूप असतात. पाहुणे आपल्या समाजामध्ये एवढे पाहुणे आहेत की ते लिस्ट सुद्धा संपणार नाही. म्हणून तुकारामचा दुसरा पाहुणा म्हणजेच तुमचा हा दुसरा आहे पाहुणा विठोबा. आता मला सांगा विद्यार्थ्यांनो, तर सखाराम आणि विठोबा हे एकमेकांचे पाहुणे होतील का नाही, यांची ओळख नाही तरी सुद्धा तुम्हाला
ह्या दोघांचे जर नातं सांगायचं असेल तर ते दोघं सुद्धा तुम्हाला एकमेकांना पाहुणे म्हणून घेऊ शकतात. ते कसं घेता येईल की इक्वेशन 1 आणि 2 मध्ये LHS म्हणजेच डावी साईड एकच आहे. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये बघा डावी साईड एकच आहे आणि उजवी साईड तुम्हाला इक्वल दाखवता येईल. म्हणजेच हे पाहुणे असल्यामुळं आपल्याला इक्वल म्हणता येते की हे दोघं तुम्हाला पाहुणे म्हणून अशा प्रकारे दाखवता येईल की डावी साईड इक्वल असल्यामुळं उजवी साईड इक्वल दाखवता येईल. कारण की इक्वेशन 1 मध्ये हे डावी साईड आहे आणि हे उजवी साईड आहे, हे इक्वल आहेत. इक्वल म्हणजे पाहुणे म्हणलं होतं तुम्हाला. आणि इक्वेशन 2 मध्ये तुकाराम आणि विठोबा हे एकमेकांचे पाहुणे होते. इथं पण इक्वल साईन आहे आणि ह्या दोघांमध्ये इक्वल आहे, ह्या दोघांमध्ये इक्वल आहे, पण दोघांची एक साईड इक्वल असल्यामुळं दुसरी साईड तुम्हाला इक्वल ऑटोमॅटिकली दाखवता येईल. त्याचप्रमाणे आपण या एक्झाम्पलचा वापर करून आपण ह्या ठिकाणी बघूया. इथं पण ट्रायंगल PQR, ट्रायंगल तोच आहे PQR, हा ट्रायंगल PQR ह्याच्यामध्ये हे डावी साईड आहे. इथं पण इक्वेशन 2 मध्ये सुद्धा डावी साईडच आहे आणि दोघांचा जर लक्षात घेतला आपण तर डावी साईड इक्वल असल्यामुळं उजवी साईड तुम्हाला इक्वल दाखवता येईल. त्यानंतर आपण हे 1/2 हे आपण उजव्या साईडला घेऊन जाऊया किंवा कॅन्सल होईल. तर कसं होईल तर 1/2 इंटू QR इंटू PS. आता जे उजवीकडे आहे 1/2 याला आपण डावीकडे घेऊया आणि एखाद्या संख्येला जर आपण डाव्या साईडला घ्यायचं असेल किंवा डाव्या साईडची संख्या उजव्या साईडला घ्यायचं असेल त्यांचे साईन बदलतात, हे सर्वांनाच माहिती आहे. मग म्हणून आपण ह्या 1/2 ला इकडे जर घेतलं तर कसं होईल, हे 2 जे आहे हे वर जाईल आणि 1 जी वर आहे 1 हे खाली घेत आहे. आता उजव्या साईडला काय शिल्लक आहे 1/2 आपण डाव्या साईडला घेतलं आणि डावीकडे घेते वेळेस साईन बदलून घ्या. जे संख्या खाली आहे ते संख्या वर घ्यायचं आणि जे वर संख्या ते खाली दे. आणि जे उजव्या साईडला आहे शिल्लक PR इंटू QT एवढं शिल्लक आहे उजव्या साईडला. हे जसं आहे तसं लिहून घेऊया आपण. आता इथं कॅन्सल काय होते, हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल, हे 1 कॅन्सल होईल, तर शिल्लक आहे QR इंटू PS इक्वल PR इंटू QT. आता या ठिकाणी आपण त्या सर्वांच्या किमती ठेवूया आपण, जे की तुम्हाला ते प्रश्नामध्ये दिलेले आहेत. आता RQ, आता लेंथ ऑफ RQ ची किंमत किती आहे 6, म्हणजेच आपण QR म्हणलेलं आहे या ठिकाणी. एक्झाम्पल मोडून टाकतो मी. आता लेंथ ऑफ QR, आता लेंथ ऑफ QR ची किंमत आहे 6 इंटू PS. आता PS ची लेंथ आहे 6 इक्वल आणि PR ची किंमत आहे 12 इंटू, आता तुम्हाला QT ची किंमत जे की काढायचं आहे देन फाइंड QT, म्हणजेच QT तुम्हाला काढायचे आहेत. आता इकडे बघा, ह्या दोघांचा मल्टिप्लाय करून घ्या. 6 इंटू 6 36 इक्वल 12 इंटू QT. ह्या दोघांचा मल्टिप्लाय करून घेतला. आता 12 ह्या संख्येला आपण तिकडे घेऊन जाऊया. 36/12 इक्वल QT. आता 12 न कॅन्सल करतो आपण. हां, 12 3 36 भाग बसतो आपण 3चा, म्हणजेच QT इक्वल 3.
अशा प्रकारे हे एक्झाम्पल अशा प्रकारे सोडवलेलं आहे. ते लिहून घ्या.